नमस्कार, मी संघमित्रा. संघमित्राज रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सध्या सणासुदीचे दिवस आहेत, तेव्हा आज मी अळूवडी बनवणार आहे. तसं बघितलं ना तर अळूवडी बनवायला अतिशय सोपी आहे. फक्त अळूवडी बनताना ती क्रिस्पी झाली पाहिजे आणि खाताना घशात दाटली नाही पाहिजे, याच्यासाठी काय काळजी घ्यायची ते इथं मी सांगितलं आहे. चला तर मग ह्या सोप्या रेसिपीला पटकन सुरुवात करूयात. सगळ्यात सुरुवातीला आपल्याला अळूवडी बनवण्यासाठी लागणार आहेत ती अळूची पानं. मी अशी मोठ्या साईजची 10 पानं घेतली आहेत. आता अळूचं पान घेताना शक्यतो अशी काळ्या देठाची पानं घ्यायची आहेत. काळ्या देठाची पानं ही कमी खाजरी असतात. सुरुवातीला पानं स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची आहेत. सोबत मी काही मध्यम ते छोट्या साईजची 5 पानं घेतली आहेत. अशी माझ्याकडे टोटल 15 पानं आहेत. सगळ्यात सुरुवातीला पाण्याचं देठ कट करून घ्यायचं आहे. आता देठ कट करताना शक्य तेवढं पाण्याच्या जवळून देठ कट करून घ्यायचं आहे. नंतर पाण्याच्या मधली ही जी शिरा आहे ही चाकूच्या मदतीने अलगद कट करून घ्यायची आहे. आता ह्या पाण्याच्या साईडच्या ज्या शिरा आहेत ना, ह्या देखील कडक किंवा जाड असतील तर ह्या देखील कट करून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीनं पाण्याच्या जाड शिरा काढून घेतल्याने पाण्याचा रोल करायला सोपं जातं. नंतर पानावरनं ह्या पद्धतीनं असं हलक्या हाताने बेलनं फिरवून घ्यायचं. त्याच्यामुळे पाण्याच्या शिरा ज्या आहेत त्या हलक्याशा दबल्या जातात. बघितलं, पाण्याला आता किती छान रोल करता येतो. याच पद्धतीनं मी बाकीचे पानं देखील तयार करून घेते. आता आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी मी इथं थोडीशी कोथिंबीर घेतली, 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. 1 टीस्पून जिरे घ्यायचे आहेत. सोबत 1 टीस्पून ओवा घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये पाणी न घालता शक्य तेवढं बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता 4 टेबलस्पून गूळ घ्यायचा आहे. मी तो गूळ किसून घेतला आहे, म्हणजे तो पाण्यामध्ये पटकन विरघळता येईल. आता जेवढा गूळ घेतला आहे तेवढीच मी इथे चिंच घेतली. साधारणतः अर्धा तास कोमट पाण्यामध्ये मी ती भिजत ठेवली होती. आता तिला पाण्यामध्ये असं चोळून तिचा चोथा काढून घ्यायचा आहे. या पद्धतीने असा चिंचेचा चोथा वेगळा करून घ्यायचा आहे. पूर्णपणे चोथा बाजूला करून घेतल्यानंतर गूळ देखील चिंचेच्या पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हाताने चुरगळून त्याला देखील मेल्ट करून घ्यायचं आहे. इथं माझा गूळ खूप सॉफ्ट आहे, त्याच्यामुळे तो लवकर मेल्ट होतो आहे. पण जर गूळ सॉफ्ट नसेल तर चिंच भिजवतानाच गूळ देखील पाण्यामध्येच भिजत ठेवायचा, म्हणजे गूळ देखील चिंचेबरोबर पाण्यामध्ये चांगला सॉफ्ट होईल. तर इथे माझं चिंच गुळाचं पाणी तयार आहे. आता मी इथं 2.5 कप बेसन घेतलं आहे. 15 पानासाठी एवढं पीठ पुरेसं आहे. वडीला छान कुरकुरीतपणा येण्यासाठी याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे. मी इथे साधारणतः 4 टेबलस्पून तांदळाचं पीठ घेतलं आहे. आता याच्यामध्ये अर्धा टीस्पून हळद घालून घ्यायची आहे. सोबत काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घ्यायचं आहे. हे फक्त मी कलरसाठी घातलं आहे. चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये वाटण घालून घ्यायचं आहे. इथे मी कोथिंबीर, लसूण, मिरची, जिरे आणि ओव्याचं वाटण तयार केलेलं आहे. हे वाटण देखील याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. सुरुवातीला चिंचगुळाचं पाणी घालून घ्यायचं आहे आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मी इथे 3 ते 4 टेबलस्पून पांढरे तीळ घालून घेतले. तो व्हिडिओ इथं शूट झालेला नाही आहे. सुरुवातीला पीठ व्यवस्थित चिंचगुळाच्या पाण्यात मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर गरजेनुसार पाणी घालून पीठ कालवून घ्यायचं आहे. मी इथं वाटण तयार केलेल्या मिक्सरच्या भांड्यातच पाणी घेतलं आहे. गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे आणि पीठ कालवून घ्यायचं आहे. आपण भज्यांचं पीठ भिजवतो ना, तसंच हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. फक्त पीठ भिजवताना भज्याच्या पिठासाठी आपण थोडं सैलसर भिजवतो, हे थोडंसं घट्ट ठेवायचं आहे. या पद्धतीनं पानावर पीठ आपल्याला इझिली पसरवता आलं पाहिजे. तर इथं पीठ भिजवून तयार आहे. आता एक पान घ्यायचं. ही पानाची समोरची बाजू आहे. पानाच्या आपल्याला मागच्या बाजूला पीठ लावून घ्यायचं आहे. ज्या साईडनं पाण्याच्या शिरा दिसत आहेत त्या साईडनी थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि पानावर एकसारखं पसरून घ्यायचं आहे. आता पानाला पीठ लावताना खूप पातळ पण थर लावायचा नाही किंवा खूप जाडसर देखील ठेवायचा नाही. जर पातळ थर लावला तर वड्या तळताना तेल खूप जास्त शोषून घेतील आणि जाडसर थर लावला तर वड्या तेवढ्या खुसखुशीत होणार नाहीत, वड्या कुरकुरीत बनणार नाहीत. तर ह्या पद्धतीनं पानाला पीठ लावून घ्यायचं आहे. आता दुसरं पान घ्यायचं आणि ते देखील याच्यावर ठेवून घ्यायचं. समोरची बाजू पिठाच्या साईडने ठेवायची आहे. आता दुसरं पान ठेवताना एकावर एक एकाच दिशेने पान ठेवता येईल किंवा विरुद्ध दिशेने देखील तुम्ही पान ठेवू शकतात. फक्त एकावर एक जर ठेवणार असाल तर पान त्याच साईजचं घ्यायचं किंवा त्याच्यापेक्षा छोटं पान घ्यायचं.
मी इथे असं विरुद्ध दिशेने पान ठेवून घेते आहे. ह्या पानाला आता पीठ लावून घ्यायचं आहे. अशी एकावर एक मोठी पानं असतील तर 3 पाने ठेवून घ्यायची आहेत आणि समजा छोटी पानं असतील तर 4 ते 5 पानांचा रोल बनवला तरी चालेल. माझ्या दुसऱ्या पानाला देखील पीठ लावून झालं आहे. आता मी तिसरं पान ठेवून घेताना खालच्या पानाच्या विरुद्ध दिशेला पान ठेवून घेते. ह्या पानाला देखील पीठ लावून घेतलं आहे. आता आपल्याला याचा रोल बनवून घ्यायचा आहे. पानं मोठी आहेत तेव्हा मी 3 पानाचाच रोल बनवते. सुरुवातीला काय करायचं, साईडनं असं दुमडून घ्यायचं दोन्ही साईडनी, म्हणजे कडा त्याच्या सील होऊन जातील. आता पानाच्या वरच्या किंवा खालच्या साईडनी रोल करायला सुरुवात करायची आहे. फक्त रोल करताना खूप जास्त टाईट करायचा नाही किंवा खूप जास्त लूज देखील सोडायचा नाही आहे. तर ह्या पद्धतीनं असा रोल करून घ्यायचा आहे. आता रोल बंद करताना हा जो ओपन पार्ट आहे याला देखील पीठ लावून सील करून घ्यायचं आहे. तर इथे माझा पहिला रोल बनवून तयार आहे. याच पद्धतीने मी बाकीचे रोल देखील बनवून घेतलेत. टोटल माझे 4 रोल बनलेत. मोठ्याल्या पानांचे 3 आणि छोट्या पानांचा 1 रोल बनवला आहे. आता आपल्याला रोल वाफवून घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी मी इथे एक चाळणी घेतली आहे. चाळणीला तेलाचा हात लावून घ्यायचा आहे, म्हणजे वड्या चाळणीला चिटकणार नाहीत आणि वाफवल्यानंतर ते इझिली काढता येतील. आता एक रोल घ्यायचा आणि त्याला देखील तेलाचा हलकासा हात लावून घ्यायचा आणि तेल लावलेली बाजू खाली चाळणीवर ठेवून घ्यायची. याच्यामुळं रोल इझिली निघून येईल वाफवल्यानंतर. आता मी ते सगळे रोल ठेवून घेतलेत. फक्त रोल ठेवताना एक काळजी घ्यायची, रोलच्यामध्ये थोडंसं अंतर ठेवायचं, कारण काय होतं ना, शिजल्यानंतर ती थोडीशी फुलतात, त्याच्यामुळे त्यांना जागा मिळावी म्हणून थोडंसं अंतर ठेवायचं आहे. आता आपण यांना वाफवून घेऊयात. साईडला एका कढईमध्ये मी 1 ते 1.5 ग्लास पाणी वाफवण्यासाठी ठेवलं आहे. पाणी गरम झालं आहे. याच्यामध्ये आता ही चाळणी ठेवून घ्यायची. ह्या चाळणीला स्टँड आहे. समजा तुमच्या चाळणीला स्टँड नसतील तर खाली एक स्टँड ठेवायचं आणि त्याच्यावर मग ती चाळणी ठेवून घ्यायची आहे. आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम टू हाय फ्लेमवर 15 ते 20 मिनटासाठी वाफवून घ्यायचं आहे. 20 मिनटं झाली आहेत. झाकण उघडून बघूयात. रोल व्यवस्थित वाफलेत की नाही बघण्यासाठी चाकू घ्यायचा किंवा चमचा घ्यायचा. एखाद्या रोलमध्ये असा खोवून बघायचा. जर तो क्लीन निघाला याचा अर्थ आपले रोल एकदम व्यवस्थित वाफलेले आहेत. गॅस बंद करायचा आहे आणि रोल पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहेत. इथं सगळे रोल थंड झालेत. रोल उचलला तर अलगद उचलता येतो. खाली बिलकुल चिकटलेला नाही आहे. आपण तेल लावून घेतलं होतं त्याच्यामुळे तो खाली बिलकुल चिटकत नाही. आता एक रोल घ्यायचा. आपल्याला त्याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत. वड्या कट करताना एकदम जाड किंवा एकदम पातळ देखील ठेवायच्या नाही आहेत. तर ह्या पद्धतीनं अशा साधारणतः 1 ते 1 सेंटीमीटर जाडीच्या वड्या ठेवायच्या आहेत. वड्या खूप जास्त जर जाड कट केल्या गेल्या तर ते तेवढ्या कुरकुरीत होत नाहीत. या पद्धतीने मी सगळ्या वड्या कट करून घेते. फक्त लक्षात घ्या, रोल थंड झाल्यानंतरच वड्या कट करायच्या. हे बघा, ह्या पद्धतीने मी अशा 2 रोल कट करून घेतलेत. आता मी कट केलेल्या वड्या तळून घेते आणि बाकीचे 2 रोल मी सायमल्टेनियसली बाजूला कट करून घेईल. आता वड्या तळण्यासाठी एका पॅनमध्ये मी 2 मोठे चमचे तेल घेतलं आहे. तेल चांगलं तापू द्यायचं आहे. तुम्ही डीप फ्राय देखील करू शकतात. मी तर शॅलो फ्राय करणार आहे. तेल चांगलं तापलं की याच्यामध्ये एक एक करून वडी ठेवून घ्यायची आहे. एका वेळेला तेलामध्ये बसतील एवढ्याच वड्या तेलामध्ये सोडून घ्यायच्या आहेत. वड्या तळताना आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची, म्हणजे वड्या छान खमंग तळल्या जातात आणि छान कुरकुरीत होतात. लगेच पलटायची घाई करायची नाही. सुरुवातीला खालची साईड पूर्णपणे होऊ द्यायची आहे आणि मग त्याच्यानंतर पलटून घ्यायचे आहेत. फक्त गॅस वाढवायचा नाही आहे, नाहीतर वड्या जळतील आणि तेवढ्या खमंग होणार नाहीत. मध्ये मध्ये चेक करत राहायचं आहे. तुम्ही बघू शकताय हलकासा ब्राउनिश कलर यायला लागला आहे, सोनेरी रंग यायला लागला आहे. वड्या आता एक एक करून पालथ्या करून घ्यायच्या आहेत. वड्या कमी गॅसवरच तळायच्या. अगदीच वाटलं तर फार मिडियम करायचं, पण मिडियमच्या वरती गॅस वाढवायचा नाही आहे. तुम्ही बघू शकताय वड्याने छान मस्त सोनेरी रंग आला आहे. आता याच्या खालची साईड आपण ह्याच पद्धतीनं सोनेरी रंगावर तळून घ्यायची आहे. मध्ये मध्ये चेक करायचं आहे. खालची साईड देखील मस्त सोनेरी रंगावर तळल्या गेली. आता एक एक करून वडी काढून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. याच पद्धतीनं मी बाकीच्या वड्या देखील तळून घेणार आहे. इथं माझी वड्यांची पहिली बॅच तळून तयार आहे. तुम्ही बघू शकता वड्याने किती मस्त छान सोनेरी रंग आला आहे आणि सोबत छान क्रिस्पी कुरकुरीत झाले आहेत. वरतून थोडेसे पांढरे तीळ घालून घ्यायचे आहेत. इथं आपल्या वड्या बनून तयार आहेत. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर तसं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. सोबत लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटूयात एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.